मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्थापनेच्या या 50व्या वर्धापन दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात उत्सव विकासाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, मंचावर उपस्थित आमचे कौशल्य विकास कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात रोडा साहेब, आमचे कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आमदार राजन नाईक, आपले सचिव असीम गुप्ता, या ठिकाणी उपस्थित असलेले विक्रम कुमारजी, अश्विन मुदगलजी, शर्माजी, अशोक हांडेजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने MMRDAचा प्रवास हा 50 वर्ष आता पूर्ण करतोय. एखाद्या संस्थेसाठी 50 वर्ष ही खऱ्या अर्थाने ती संस्था प्रगल्भ होण्याचा काळ आहे असं मानलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून एका बाल्यावस्थेतून प्रगल्भ अवस्थेत जाणाऱ्या या संस्थेने, या ऑथॉरिटीने या 50 वर्षामध्ये केलेल्या कामाची यादी जी आता आपण पाहिली ती बघितल्यावर लक्षात असं येतं की केवळ 50 वर्षाच्या काळामध्ये एवढी मोठी झेप घेणारी MMRDA सारखी दुसरी कुठली ऑथॉरिटी महाराष्ट्रात किंवा देशात काम करत असेल असं वाटत नाही. इतकं काम MMRDA ने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून प्रगल्भावस्थेमध्ये अजून मोठी झेप घेण्याची आणि ताकद ही MMRDA या संस्थेने मिळवलेली आहे. पण 50 वर्षाचा काळ बघितला तर MMRDAचा 50 वर्षाचा काळ हा संघर्षातून गेलेला आहे. याच्या निर्मितीचा कायदा ज्यावेळेला बनला, मला आजही आठवतंय 90च्या दशकामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला याची चर्चा व्हायची त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या कामांना सुद्धा MMRDA करेल का या भीतीपोटी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये यावर तासनतास चर्चा झालेली आहे. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं स्वायत्त अस्तित्व MMRDA प्रश्नांकित करेल ही भीती त्या काळात होती. मला आज आनंद या गोष्टीचा वाटतोय की अशा सगळ्या भीतीदायक संघर्षातून MMRDA पुढे गेली. मुंबई महानगरपालिका आयकॉनिक तर आहेच, पण MMRDA 2 पावलं सुद्धा आपल्या कामामध्ये पुढे गेली. याबद्दल या उत्सव विकासाच्या या कार्यक्रमामध्ये त्याचा उल्लेख होतो आहे. खरं तर माननीय मोदीजींनी नेहमी सांगितलंय की आपल्याला विकासाच्या दिशेने जायचं आहे, पण विरासत बरोबर घेऊन जायचं आहे. विरासत और विकास हमको साथ में लेके जाना है. MMRDA ने सुद्धा माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने देशात विरासत आणि विकास हे एकत्र चाललं पाहिजे मॉडेल घेऊन चालली, तेच काम MMRDA ने सुद्धा केलेलं दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक असो किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असो किंवा धारावी जवळील असलेलं आमचं नेचर पार्क असो, या सगळ्यांना संरक्षण, जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण आणि नवनिर्माण या आमच्या विरासतच्या मुद्द्याला बरोबर घेतलंच, पण 370 किलोमीटरची मेट्रो लाईन टाकून विकासाचं स्वप्नही पूर्ण केलं. आणि म्हणून MMRDA अभिनंदनास पात्र आहे असं मला त्या ठिकाणी मुद्दा म्हणून त्याचा उल्लेख करावासा वाटतो. एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे, ज्याचं श्रेय शिंदे साहेब हे MMRDAलाच जाईल. आणि खरं तर तो काळ सुद्धा या गतिमान होण्याचा काळ हा 2014 नंतरचा आहे. मधल्या 2.5 वर्षामध्ये रोडा आला, त्याच्यात अडचणी आल्या, पण 2014 नंतरच्या काळात जी गती सुरू झाली. आज या ठिकाणी प्रेझेंटेशन मध्ये 3ऱ्या मुंबईचा उल्लेख झाला. मी तर म्हणेन अटल सेतूच्या नंतर जी अजून जोडणारी मुंबई उभी राहील ती तर राहीलच, पण त्या अगोदर
या आजच्या आमच्या मुंबईच्या गर्भामध्ये, म्हणजे मुंबईच्या गर्भामध्ये खोल आतमध्ये कितीशे किलोमीटरची मेट्रो लाईन टाकून स्टेशन उभी करून मुंबईच्या भूगर्भात मुंबई हे काम MMRDA ने लिहिल्या केलं, ह्याचं सुद्धा श्रेय MMRDA कडे जातं असं मला वाटतं. अंतिम मुद्दा जो आहे तो स्वाभाविक आहे, ज्याचा उल्लेख मी मधल्या 2.5 वर्षाचा केला, तो हा आहे की विकासाच्या गतीला गतिरोधक ठरणाऱ्यांपासून सावधान राहा. मी मुंबईकरांना, MMR रिजन मधल्या आणि राज्यातल्या नागरिकांना याबद्दल पूर्णतः त्यांचं लक्ष वेधू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आताचे आपले उपमुख्यमंत्री ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून काम करत होते ते एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा असतील, याचं श्रेय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी यांना द्यावंच लागेल की मुंबईच्या गतिमान विकासाचे खऱ्या अर्थाने नेतृत्व हे देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि बरोबरीने काही शहरी नक्षलवादी संस्था याच्यापासून महाराष्ट्र सावध व्हा, मुंबईकर सावध व्हा. किती लोक जमतात हा महत्वाचा मुद्दा नाही, पण माझ्या मुंबईला जगाच्या तुलनेमध्ये स्पर्धेत पुढे नेण्यासाठी गतिरोध म्हणून काम करणारे या शहरी नक्षलवाद्यांपासून पण सावध राहण्याचीच वेळ आहे. कारण 50व्या वर्षात आपण प्रधानपद करतोय, त्यामुळे साथ कोणाची हवी आणि त्याच्याबरोबर सावधपणाबरोबर राहिलं पाहिजे, हे आपण बघाल अशी अपेक्षा करतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या प्रेरणादायी संबोधनाकरता मनापासून आभार. मंडळी, जनतेच्या हिताचे